आम्ही भानशिवरे शाळेकडून आम्हाला थोडी प्रॉब्लेम येत होती मुलांची. तर आम्ही तिथं खूप फिरलो. तिथं आमची एक मीटिंग झाली. तिथं आम्हाला सांगितलं की आम्ही त्यांना त्यांच्या समस्या आणि आम्हाला सांगितल्या, आमच्या समस्याही आम्ही त्यांना सांगितल्या. त्यांनी सांगितलं की आम्ही सुधारणा करू. सगळं 10वीच्या मुलांचा रिझल्ट आला नाही, 12वीचा मुलांचा रिझल्ट आला नाही. नंतर त्यांनी 10वीच्या मुलांना दुसऱ्या म्हणजे CBSE पॅटर्नमध्ये तिथं ॲडमिशनच नाही दिलं. आणि नंतर ते मुलं शाळेत घ्यायला आले, बस निघून गेली. त्याच्यामुळे मी माझ्या मुलाला पाठवलं नाही. नंतर मी माझ्या मुलाला तिथं रविवारी सोडायला गेली. स्वतःची गाडी करून ताईसोबत आहे यांच्या गाडीमध्ये आम्ही मुलांना सोडायला गेलो. तिथं जाऊन बघितलं तर तीच घाण होती जी पहिले होती. 10वीच्या 8वीच्या 9वीच्या मुली लहान नसता खूप मोठ्या असतात. तिथं उघडे वॉशरूम होते, काही वॉशरूम फाटलेले होते. कुठं गरम पाणी येत होतं तर कुठं थंड पाणी फक्त येत होतं. या बाथरूममधून गरम पाणी घेतलं आणि त्या बाथरूममध्ये जाऊन मी स्वतः आंघोळ केली आहे तिथं. तिथं झाडझूड, तिथं 2 वाजता झाडझूड होत होती. नाश्ता करताना मुलींनी डायरेक्ट तिथं एवढी गंदी व्यवस्था आहे. मी तिथल्या रवींद्र पवार सर आहे त्यांना पण बोलली, रवींद्र पवार सर आहे त्यांना पण बोलली, तिथल्या मॅडमांना पण बोलली. मी स्वतः तिथं बोलून आली की टेबलवरती मुली अशा ढेरोढेर पोहांच्या करत होत्या. म्हणजे ते एवढी घाण करत होते, एवढी पण त्यांना शिस्त नाही. लाईनिंगमध्ये जाताना ते आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये बोलत होता, एवढी पण त्यांना तुम्ही शिस्त लावलेली नाही आहे. तर तुम्ही शाळेमध्ये शिकवता काय आहे? माझा मुलगा घरी येऊन मला पावरी भाषा मला बोलता येत नाही, तो माझ्यासोबत ती भाषा बोलतोय. मी त्याला उत्तर काय देऊ? माझ्या पोराला मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इंग्लिश शिकण्यासाठी, मराठी हिंदी शिकण्यासाठी पाठवलं आहे का पावरी आणि भील आदिवासी भाषा शिकण्यासाठी पाठवलंय? मला माझ्या आदिवासी होण्याचा गर्व आहे, पण माझ्या पोराला काहीतरी तो घरी तर शिकतोच आहे ना माझं, पण त्याला शाळेत काय शिकायला पाठवलंय ते शिकायला पाहिजे. तिथं तशी काहीच सोय नाही. म्हणून जसे इथं बसलेले आहे, मी माझ्या पोराला नंतर घ्यायला जाईल. दादा जसे सांगतील मी त्यांच्यासोबत आहे. आणि जिथं पण दिल्लीला जायचं असेल तरी मी यांच्यासोबत जायला तयार आहे. पण हे सांगताय समायोजना करून द्यायला, तर आम्हाला पण तेच हवं आहे. कृपया करून आम्हाला सगळ्यांनी मदत करावी. बस एवढंच बोलायचं. नमस्कार, मी राजेंद्र पावरा. आमचे जे पाल्य आहे नामकी शाळेमध्ये प्रकल्प थ्रू नामकी शाळेमध्ये भानशिवरा पब्लिक स्कूल आणि इंटरनॅशनल स्कूल असं दोघीमध्ये आहे. आणि त्या शाळेमध्ये मागील 3 वर्षापासून वारंवार आम्ही तिकडे जाऊन संस्था चालकांनासुद्धा आणि तिकडचे जे कर्मचारी आहे त्यांनासुद्धा स्वच्छता आणि गुणवत्ताविषयी बऱ्याचदा तक्रार केली. आणि प्रकल्पालासुद्धा वारंवार आम्ही लेखी स्वरूपात आम्ही तक्रार करत आहोत. तरी देखील त्या शाळेमध्ये परिवर्तन दिसत नाही, गुणवत्ता दिसत नाही, स्वच्छता दिसत नाही. त्यासाठी मागील शाळेचे मुलं घेण्यासाठी बस आली होती. त्या दिवशी पण सगळ्या पालकांचा हाच मुद्दा होता की शाळेतील गुणवत्ता आणि स्वच्छता जे काही फॅसिलिटी आहे ते मुलांना भेटायला पाहिजे. म्हणून पालकांनी त्यांना प्रश्न उपस्थित केला आणि त्यासाठी पालकांनी मुलं पाठवले नाही. आणि मागील 2-3 वर्षापासून तक्रार चालूच आहे. तरी त्या शाळेची गुणवत्ता आणि जे 10वीचा रिझल्ट लागला त्याच्यामध्ये अति कमी प्रमाणात मुलं पास होत आहे. त्यासाठी जे पालक आहे, जे त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक आहे, त्यांना कुठेतरी त्यांच्या पाल्याविषयी प्रेम आहे म्हणून ते पाल्य त्या शाळेत पाठवत नाही, जेणेकरून त्यांच्या पाल्याचं भविष्यात नुकसान होऊ नये यासाठी सगळे पालक प्रकल्पाला आलेले आहे. पण पालकांची एकच इच्छा आहे की त्या शाळेत न ठेवता कुठेतरी आमच्या पाल्यांचं चांगल्या शाळेमध्ये समायोजन करून मिळावं अशी सगळ्या पालकांची इच्छा आहे. त्या शाळेमध्ये त्यांना पण संधी दिली, वारंवार तक्रार करूनसुद्धा त्या शाळेमध्ये काही परिवर्तन दिसलं नाही. आरोग्य असो किंवा गुणवत्ता, मुलांना त्यांचं बेसिक वाचता लिहिता येत नाही, तर पुढे जाऊन मुलं काय करणार? तीच कंडिशन. आता आमचे मुलंसुद्धा 10वीला गेले तर 100पैकी 10 मुलं पास होणार, तर आमच्या मुलांचं कुठेतरी भविष्य अंधारात आहे. या दृष्टिकोनातून सगळे पालक प्रकल्पाला बसलेले आहेत. तर पालकांची हीच मागणी आहे की कुठेतरी आमच्या मुलांना चांगली नामकी शाळेमध्ये समायोजन करून मिळावं, त्यासाठी सगळे पालक जमलेले आहे. माझे नाव रवींद्र रामसिंग वडवी, राहणार रोजवा पुनर्वसन. आम्ही तळोदा तालुक्यात राहतो. आमचं पोरं प्रकल्पामार्फत भानशिवरे इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकायला टाकले. प्रकल्पामार्फत टाकले. आमचे पोरं जेव्हा ठेवायला गेलो आम्ही तेव्हापासून घाणेरडी अवस्थेत पाहिले. त्यांना सांगितलं, तक्रार दिली, प्रकल्पाला तक्रार दिली. 2024, 25, 26 आज पण तक्रार देतोय. आयुक्तालयाला जाऊन आलो तक्रार. समायोजना देऊन पण आमची
रद्द करण्यात आले. समय योजनाचे आजही आम्हाला उत्तर भेटलं नाही. उत्तर नाही भेटलं तर आम्ही काही दिवसात उपोषणाला पण बसू. आम्हाला याचं उत्तर लवकरात लवकर भेटावं आणि आम्हाला उत्तर नाही भेटलं तर आम्ही जिथे सांगतील दादा तिथपर्यंत जाऊ. नमस्कार, माझे नाव आहे जयमसी अजी वसावे. मी अकोलकोवा तालुक्यात मुलगी जवळ बेडाकुंड या गावातली आहे. आमचे मुलं पहिली ते 10वीपर्यंत भाणी शिरवा या शाळेत तिथे राहिले. मग 10वीचे जे मुलं आहे CBSचे मुलं होतं. मग CBSचे परीक्षा झाली आणि रिझल्ट लागला तेव्हा शाळेतल्या सरांनी तिथे मुलांना बोलवलं, ॲडमिशनसाठी बोलवलं. तिथे शाळेत ॲडमिशन करून घेतलं. मग नंतर मुलं ॲडमिशन करून आले घरी. मग आता जूनमध्ये नंतर जूनमध्ये कळवलं सरांनी की 10वीचे 11वीचे ॲडमिशन होत नाही, LC घ्यायला या असं सरांनी सांगितलं. पण आमचे म्हणणं काय आहे की आम्हाला जर रिझल्ट झाला तेव्हा जर सांगितलं असतं तर आम्ही काहीतरी केलं असतं. पण आम्हाला जूनमध्ये कळवलं तर आम्ही काय करायला जाणार, मुलांना कुठे शाळेत ठेवायला जाणार, काय करणार, अगोदर कळवायला पाहिजे होतं. मग इथं आम्ही प्रकल्पाला 3दा आलं. आम्ही इथे प्रकल्पाला इथं पण आम्ही सहमतीपत्र लिहून देऊन गेलं तरी आम्हाला काहीच रिप्लाय नाही दिली प्रकल्पवाल्यांनी. पण प्रकल्पवाल्यांचे काय म्हणणं आहे की तुमच्या मुलांना कुठेतरी ॲडमिशन घेऊन घ्या, तिथं आश्रम शाळेत कुठेतरी टाकून द्या असं सांगत आहे. पण एवढं काही आहे की CBSचे मुलं आहे. मग ह्या CBSच्या मुलांना आम्ही आश्रममध्ये पण टाकणार. पण CBSच्या मुलांना आश्रममध्ये जर टाकलं तर पहिलीच्या मुलासारखं होऊन जाणार. मग हे अडचण आहे. म्हणून आमची काही विनंती आहे की प्रकल्पवाल्यांनी की कुठेतरी CBSच्या शाळेत ट्रान्सफर करून दिलं तर बरं असं आमचं म्हणणं आहे. आम्ही या मुलांना प्रकल्पवाल्यांनी सांगितल्यानुसार आम्ही ते 2-3 शाळेत पण फिरलं पण कुठेच ॲडमिशन भेटत नाही, कुठेच देत नाही. मग या मुलांचे काहीतरी प्रकल्पवाल्यांनी करून दिलं तर बरं असं आमचं म्हणणं आहे.